जिल्हा प्रशासनातर्फे समारंभपूर्वक डॉक्टर आंबेडकर जयंती बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बेळगाव महापालिका आणि समाज कल्याण खात्याच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवारी सकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती समारंभपूर्वक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने प्रशासनातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विशेष सजावट करण्यात आली होती। जयंतीनिमित्त सकाळी 10 वाजता उद्यानातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले। यावेळी उपस्थित दलित बांधव आणि नागरिकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करण्यात येत होता। कार्यक्रमास महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टण्णावर, पोलीस महानिरीक्षक चेतन सिंग राठोड, शहर पोलीस आयुक्त यार्डा मार्टिन मारवान, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। या मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि पुष्पदल अर्पण करून अभिवादन केले। आता दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी विचारवंत बी संतोष यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कॅम्प येथून चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा निमित्त बेळगाव जिल्हा आढळित, बेळगाव महानगरपालिका आणि बेळगाव जिल्हा पंचायत नगर शासक आमचा राजू सेठ, आमचा MLC साहेब चंद्राज हट्टीहोळी, आमचा सर्व जो समाजचे सर्व प्रमुख आहे सर्व मिळून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा मोठा उत्साह आणि मोठा प्रेमाने जयंती उत्सव मना रहे। आज फक्त एक संदेश आम्ही देत आहे की जो बाबासाहेब आंबेडकर संघर्ष करून आमच्या जीवन मध्ये जो कष्ट काढून आमच्या समाजासाठी, भारत देशासाठी जो संविधान लिहिले आणि महिलांसाठी, युवकांसाठी, सर्व जाती, सर्व भाषिक, सर्व धर्मांसाठी जो हक्क आम्हाला दिलेला आहे, त्या हक्क आज आम्ही संपूर्ण स्वतंत्र भारत देशामध्ये आम्ही एन्जॉय करत आहे। आज प्रजाप्रभुत्व म्हटले तर काय आहे? प्रजाप्रभुत्व हे भारत देशाचा प्रजाप्रभुत्व संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे आणि या मी सगळ्यांना विनंती करते आमच्या संविधानाला मर्यादा देऊया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय संदेश दिलेला आहे त्या संदेश आम्ही सर्व मिळून पुढे घेऊन जाऊया। सर्व माझा म्हणजे लक्षात तुम्ही घेऊन आलेला आहे। स्थळीय शासक आमचं राजू सेठ त्यांच्या बरोबर चर्चा करून, सरकार CM साहेबांबरोबर चर्चा करून ते काय करू शकतात ते आम्ही करायला आम्ही विचार करतो। आज बाबासाहेब आंबेडकरचे जयंतीची वेळी मी शुभेच्छा देतो सगळ्यांना। शुभेच्छा देऊन हेच मी सांगतो की बाबासाहेब आंबेडकर फक्त एक जात एक धर्मासाठी संविधान लिहिलेलं नाही, आमच्या सगळ्यांसाठी संविधान मध्ये एक प्रोविजन आहे, राइट टू एज्युकेशन, राइट टू रिलीजन, राइट टू हेल्थ, हे सगळं बाबासाहेब आंबेडकर आम्हाला संविधान मध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्व आपला धर्म पाळू शकतो। तुम्ही बघितलं ते कोटी कोटी गव्हर्नमेंट शाळा आहेत, कोटी कोटी सिव्हिल हॉस्पिटल आहेत, हे सगळे बाबासाहेब आंबेडकरनी जेव्हा संविधान मध्ये दिलेलं आहे त्यावेळीच हे सगळं झालेलं आहे। आणि जे केंद्रीय सरकार संविधान मध्ये चेंज करायला घेऊन यायला प्रयत्न करत आहेत ते उच्च न्यायालयामध्ये थांबवणार नाही, उच्च न्यायालय त्याला रद्द करतील आम्हाला पूर्ण भरोसा आहे। आणि जे ऑटोक्रेसी आहे, डेमोक्रेसी जे जाऊन 1-2 लोकांची ऑटोक्रेसी जी झालेली आहे ते संपून जाईल, मला याचा पूर्ण भरोसा आहे। अनेकदा मी बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सगळ्यांना शुभेच्छा देतो।
ladies and gentlemen, let me see